मी काल बाजारात गेले होते आणि भेंडीचा तर जसा पाऊसच आला. इतक्या कोवळ्या आणि इतक्या हिरव्या छान भेंड्या, अशा नाजूक भेंड्या, जसं काय नजर काढावं मला ना अशा भेंड्या. आता आपल्याला आज बनायचं होतं भेंडी फ्राय. बघा, भेंड्या मी धुवून पुसून घेतल्या आणि अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या. आणि ही भाजी बिना कांदा बिना लसूणची आहे आणि असं वाटतच नाही की कांदा लसूण नाही, इतकी टेस्टी होते. वरण भातासोबत ते एकदम बढिया आणि फक्त 10 मिनटात होते आणि इतकी सोपी आहे. खूप म्हणजे खूपच जगातली सगळ्यात सोपी मसाला भेंडी आणि एकदम टेस्टी आहे. करून बघा. मी भेंडी घेतलेली 1 पाव आणि मिरच्या घ्यायच्या आपल्या म्हणजे जेवढं तिखट आवडतं तेवढं, आणि टोमॅटो हे सगळं काढून घ्यायचं. आणि कांदा लागत नाही याला, लसण नाही, काय नाही, फक्त थोडं तेल जास्त लागतं या भेंडीला, कारण की त्याचं नावच भेंडी फ्राय आहे. मिरच्याही अशा पद्धतीने कापल्या आणि भेंडीही तशाच पद्धतीने कापली. मी मधातून कट केलं आणि तेल टाकायचं. बघा, वरण भाताचं कुकर आहे आपलं, लावून दिलं. वरण भातासोबत ही भेंडी खूप चांगली लागते, भाकरीसोबतही चांगली लागते, पोळीसोबत पण. आता तेल टाकायचं कढईमध्ये, थोडंसं जास्त तेल टाकायचं. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं छान तडतडू द्यायचं. बघा, व्हिडिओमध्ये दिसतं तशा प्रकारे. आणि जास्त लसूण नाही, कांदा नाही, काय नाही, डायरेक्ट आपली ही भेंडी त्याच्यात टाकून द्यायची. बघा किती सोपी आहे ना, एकदम सोपी आणि 10च मिनटात होते आणि टेस्टी तर बापरे. सिरियसली एकदा प्लीज करून बघा ही. आणि जे बॅचलर्स आहे किंवा रूम करून राहतात, ज्यांना भेंडी खूप आवडते, ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. खरंच माझी तर रिक्वेस्ट आहे, तुम्ही ही मस्ट ट्राय करा. आणि मला तर भेंडी कशीही दिली तरी मी खाते, रोज दिली तरी खाते. मला भेंडी खूप आवडते आणि अशी भेंडी तर बापरे, माझ्या तोंडाला तर पाणीच येत आहे. बघा किती साधी आहे. त्या तेलामध्ये हे सगळ्या भेंड्या टाकून द्यायच्या, मध्ये चिरलेल्या आहे, मध्ये एक कट करायचा छानपैकी. आणि मिरच्या पण, हिरव्या मिरच्या, जास्त तिखट खात असेल तर जास्त, कमी खात असेल तर कमी. आणि त्याच्यात टोमॅटो द्यायचं टाकून डिरेक्टली. काही एवढं तामझाम म्हणजे काय नाही, जुन्या पद्धतीची आहे ही भाजी. खूपही नाही, पण आजी माझी अशीच करत होती, एकदम सिंपल. आणि हे वरण भाताचं कुकर भेंडीला झाकून ठेवलेलं आहे. बघा, आपण उघडून पाहून बघ भेंडी कशी दिसत आहे ना, एकदम बढिया नाजूक आणि दिसायलाही सुंदर, चवीलाही अगदी चविष्ट आणि एकदम मस्त. बघा किती छान दिसत आहे ना, असं वाटत आहे ना की खावं म्हणून. मग ट्राय करा तुम्ही. आणि याच्यातमध्ये मीठ टाकायचं, मीठ आपल्या चवीनुसार, मस्तपैकी वरूनच मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद. झाली भेंडी तयार, म्हणजे ऑलमोस्ट तर झालीच. काही मसाले नाही, जास्त लसूण नाही, कांदा नाही, आणि याच्यामध्ये काहीच नाही तेवढा तामझाम म्हणजे नाही. आणि 10 मिनटामध्ये बस. ही तर भेंडी खूप कवळी होती, त्यामुळे ती लवकरच शिजली. पण भेंडी घेताना ना थोडी छोटी घ्यायची, एकदम मोठ्या नाही. आणि ही टाकत आहे ती शेंगदाण्याचं कूट आहे. याने तर बापरे, चव त्याची नेक्स्ट लेवलच जाते. शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकायचं म्हणजे टाकायचंच. तुम्ही तिळाचं सुद्धा टाकू शकता. तयार झाली आपली भेंडीची भाजी. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.